लोणचं म्हटलं का सगळ्यांच्याच आवडीचं. चला तर आज आपण उपवासाचं लोणचं बनायला सुरुवात करूया. लिंब चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. स्टीलचं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंब उकडायला टाकायची. स्टीलच्या पातेल्यातच लिंब उकडायची. उकळी घ्यायची. लिंब नरम झाली का काढून घ्यायची. जास्त लिंब शिजून द्यायची नाही, थोडीशी उकळी घ्यायची. लिंबू नरम झालं काढून घ्यायचं पाण्यातून. सगळी लिंब काढून घेऊया. फडक्याने कोरडी करून घ्यायची लिंब. पाणी ठेवायचं नाही, एकदम कोरडी करून घ्यायची. लिंबांना जर पाणी राहिलं तर लवकर लोणचं खराब होईल, त्यामुळं लिंब एकदम कोरडी करून घ्यायची. सुरीनं कापून घ्यायची. लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या, ब्या साईडला काढून घ्यायच्या. सगळी लिंब कापून घ्यायची, ब्या काढून घ्यायच्या साईडला. लिंबाचा रस गळतो ताटामध्ये कापायला घ्यायची, जेणेकरून लिंबाचा रस त्या ताटामध्ये साठेल. 4 फोडी किंवा 4च्या जास्त फोडी करायच्या. लिंब सगळी कापून घेतल्यात, एका वाडग्यामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये जो लिंबाचा रस राहिला तो गाळून घ्यायचा, जेणेकरून लिंबाच्या ब्या साईडला होतील. 1 चमचा मिरची पावडर घालायची. 1 चमचा मीठ घालायचं. 1.5 वाटी साखर घालून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. सगळी साखर लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. उपासाचं लोणचं खायला एकदम अप्रतिम लागत असतं. हे लोणचं सगळी पण खाऊ शकतात. उपासवाली खाऊ शकतात, बिगर उपासवाली पण खाऊ शकतात. एका पातेल्यात काढून घ्यायचं. बारीक गॅसवरती शिजून द्यायचं. 10-15 मिनटं शिजून द्यायचं. सगळी साखर पागळून द्यायची. थोडीशी बारीक उकळी फुटून द्यायची. बरोबर साखरेचा पाक तयार होतो. 10 मिनटं होऊन गेले, गॅस बंद करू. झाकण ठेवू थंड होस्तवर. काचेच्या वाडग्यामध्ये काढून घेऊ. एकदम छानपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचं किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं. एकदम छानपैकी लोणचं तयार झालेलं आहे. करून बघा, खाऊन बघा. कमेंटमध्ये जरूर कळवा लोणचं कसं झालेलं आहे ते.